आंबा वगैरे गौरी टिपून आणलं. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. भाई आता मला पण माहिती नाही घराचं काम कधी झालं एक्झॅक्टली, सो मी बी जाऊन बघीन, तुम्हाला बी दाखवेन. इथं बघा मांडव अजून सुटलेला नाही. चलो चलते हे. इथे बघा हे सगळं कम्प्लीट झालं ना आता, नाही तर रश्शा लावून ठेवलं ना. टिंग. चल अजून बघू पटकन. पाणी तर नेहमीप्रमाणे हायच. आंबा बी भरले बघा आतून. सगळं त्याच आहे, अजून काही एक्स्ट्राचं काही झालं नाही दौरा. ओहो इधर देखो मेरे को आम मिल गया. वाव. चाललं घेऊन आता. काही 1 वाजल्यानंतर जेवायला नाही आलं, असं चुपचाप मी मॅगी बनवलं. आता मला भूक लागली. मॅगी ना ॲक्च्युली इप्पी आहे. सकाळपासून आता डायरेक्ट चहा घेऊन चालले आणि एक बिस्किट. बाई तिथे छोटी पोरगी पण आली त्यांची एक. तिला मी घरान पण बोलवत जाऊ घराने येऊन बस तिथं आवडे गरमीन बसत होतं, पण ती बसायला नाही लागतं काय माहिती काय. अभी मेरा काम है बोलना. चलो बहन. छोटी आहे एकदम, 1st 2nd स्टँडर्ड सारखी. इथलं वाले लावून झालं प्लाय. मी विचार केला चला बरं आंबा टिपू परलेला असतील तर इथं बघ कुठं परले आंबा. हो बाय. देन एक यो बघा, एक यो पण बघा. बाई तर आंबावर परताना का टिपून खपाल नाही थकाल. हे हिरवा पाणी का निघते त्यांच्या आंबा परले त्यान बी. इथं बघा पाणी मारायला वापस तीच टेक्निक आईची. तिशाच पाणी काढायचं आणि तिशाच टाकायचा. मी करू मी पण ट्राय करता, बस रश्शी नको सुटावी हातांच्या. मोबाईल झाला का? मोबाईल है अरे भाई, जान से प्यारा है उसको कैसे जाने दूँ. रश्शी सुटेल मला असं वाटतं. या हातान बाया करून घेता असं. अरे ती तर पहिलेच भरली. लावून 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 पाणी कसं भरतं साई तू त्यानं. जेवढा भरला आता उचलीन मी. आता मग मी व्लॉग पण घ्यायचं नाही का हाताने. माझा हात बघा भाई, एक हाताने नाही पॉसिबल. थांब मला आता 2 हात यूज कर. भाई बघा 2 हात यूज केलं तर परफेक्ट पाणी काढला. इथं बघा या आईने जायच्या रस्त्याने ओला केले. तिथल्या पाय सरकतो डायरेक्ट जायला. बघा त्याच्या वर्ष जाऊन बघता. त्या आयला पाय घसराचा आईला. त्या करी मी यांचे सारे चालले हिलतावर ना. खरं खालच्या जाता परलं तर जास्त लागणार नाही ना. भाई मी आवरा मुसीबत कोण चालल्या नाही. उभं कसा गेला आईची कटकट रे. सगळ्या मुसीबत मला तर फील होता ना, दुसरं कोणाला नाही. इकडं बघ. ओके आय मोठो एवढा माखलो वेंगीशी. हा मी काय सरकता आज दिस अँड दिस. मला माहित आहे ना या साईडला आंबा परतानाच त्याने जमा केला आणि तिथंच टाकता त्याला देता. येलो मला तसं पण 4-5 भेटल्या तिथं. ये बिलो मेरे लिए इनफ आंबे भेटल्या. सो तो जो पोरा जमा करता ना इथं त्याने जमा करत लावल्यान, पण ते आंबा खाली चालल्यान. अजून पण पडलं का हे पण इथंच त्यानेच जमा केल्यान. आता मांडवांची गारी आहे तसं गारी आणून दे त्या साईडला लावले. भाई मी माझी गारी दाराशिवाय कुठं लावायला पटत नाही मला. भाऊचा पेट्रोल कापल्या अर्ध्या रस्त्यानं. आता असणे कडक उन्हान मला जायला लागेल. त्यात जर मी असं केलं असतं तर मग आवरात चिडचिड केली असती ना माझ्यावर. तुला समजा नाही काही आता, पण मला चुपचाप जायला लागेल. म्हणजे मी स्वतःहून चुपचाप जाता, पण व्लॉगमध्ये तर बोलीन. देखा लापरवाही का नतीजा एवढ्या उन्हान. याच्यान घुसायचं ना खाली. तापलं असतं पण. धमकी देऊन मांडी बसायला पोराला. मला ना आता कटाळा आले घरात बसून बसून, म्हणून जाऊन जसं आंबा परल्यान का बघता. इच्छाच सावलींच्या जाण. बघा बाई मस्त सावलींच्या जाण. तिथल्या रस्त्यावरच्या जायचं तर बघू आता आपल्याला कवरा आंबा भेटतात. पहिला दुसरा
बाय लेट्स सी लास्टला मग ठीक आहे कवर भेटतात त्या. ही आंबा बघा काय परले भाई साहब. इथं तर बघा कवरण 1 या 2 या 3 या 4. फा गाईज गलत टाइम पे आगे गाईज. अशी धूप आहे ना पण आता आले तर टिपूनच जा. टिपते है गाईज जल्दी जल्दी टिपते. पण खात तर नाही मी तवर पण टिपायला मजा येतं बोल. इथं बघा जोलीनेच लावलं आणि टोटल 20 आंबा भेटल्या ना. अजून पण परलेलं असते अजून 25-26 होती. बट बस झालं. जाम धूप आहे यावर. धूपमध्ये टिपापेक्षा नको. इनफ ब्रो इनफ. आता माझा चेहरा बघा चेहरा बी लाल झाले. घाम पण पका फुटले पण आंबा बघा कवर टिपून आणले. हा भावा असं वाटतं असं तोंडावर पाणी मारून आल्या. जाम घाम फुटला. क्रिकेट खेळायला आलो आज बी. इथं बघा आम्ही देतो भांडी बाहेर आणि आता तीच देत लावल्या. काय काय बघा आमच्या सब आहे बाई. प्लेट आण त्यावाल्या वापस वाट्या पण आहे सगळं आहे. इथं बघा पिलर्सला सारी नेसवली. मला बोलवलं नाही यांनी. ही माणसावी हे बघ. ए देखो गाईज साडी नेसवली गाईज. सगळ्यांना पडदा घुंगट देतात. कशी माणसं आहे ना आजकालची. नाही फेरी बी तुम्ही कुर्ती आपला कुर्ती पजामा नाही पजामा नाही काय असतं धोतर घाला मग आम्ही घालू. सो सीन असा आहे का माझी बेस्ट फ्रेंड येणार आहे म्हणून हॅप्पी शॉपला चालल्यावर जरासं तिला ज्या गोष्टीचा अशा पट्टान ना त्या घेऊन ये मला. हा भाई बोलू नका का फ्रेंडसाठी बरोबर करतं भाई. ती जेव्हा पण येतं ना माझ्या घरी पिशव्या भरून आणतं गोष्टीच्या ज्या आम्हाला पटतात. कारण की आमची दोघींची खाण्याची चॉईस एकदम डायरेक्ट अशी मॅच होतं ती. सो ती बी रास घेऊन येतं. सो आता ती येणार आहे तर तिला ना ज्या गोष्टी म्हणजे भिवंडीमध्ये नाही भेटत ज्या तिला इकडं भेटतील हॅप्पी शॉपमध्ये. सो तिला ज्या पट्ट्यान त्या घेतो आणि चलो चलते. बघा जस्ट मी पावडर टिकली गेले पण लगेच घाम फुटला. गाडीवरनं आल्यावर तिथं बघा केसच नाही राहत माझं तर. परत ते त्यांचं ना आता नॅचरल शेपमध्ये आलं. जी स्ट्रेटनिंग केली ती खतम होईल अभी वो. भाई मेन माझं इथला अख्खा स्टॉक खतम आहे. इथं कोणताच लेस बीच काहीच दिसत नाही. इथंच सगळ्या असतात. आता यो वेगळा फ्लेवरचा फर्स्ट टाइम ट्राय करेन बघू आता काय. त्याच्यानंतर या नेहमीच्या गोष्टी पापकान है जी. आता चिलीवाला घेऊ का सॉल्टेडचं जाऊ दे. मॅजिक बटर सॉल्टेड ते बघे शेजवान पण आणि ते पॅकेटवाले. अच्छा आज मी आलतो फक्त तिच्यासाठी दुसऱ्या गोष्टी घेता. ती आहे किटकॅट लवर ना. तिला ही F1 वाली किटकॅट कधीपासून खायची आहे तर आता ही 250 रुपयाची पण तिला खावायची आहे तर परत चल घेता. मॅडम मिठे की शौकीन आहे ना. ओरिओवाली डेअरी मिल्क पण तिला आवडते. काय मला कोणीतरी उपाय द्या. बेबी हेअर्सचं झालं. बेबी हेअर्स पहिलेपासून आणणं ते त्रास देतात. अरे पण गेलो मेन काम नाही झाला. तो मिंट पिंक आणि ब्ल्यूवाला तो भेटला नाही साला. सो त्याच्या जागेवरती मी मोगून तिला ॲडजस्ट करता जाऊ दे आता काय. फक्त हॅप्पी शॉपला गेल्यावर ना याच होतं का हे आऊशी पिशवी हे 600 की आई आहे. एवढूशी याच्या काय असेल असून ना. सो फक्त एवढूशी पिशवी 600ची. 600मध्ये आम्ही कवरा खाल्ला असता आनंद आणि कोई ना. तिथं गेलो ना त्या खर्चाचं कंपल्सरी. तरी मी यावेळेस ना स्वतः काय कंट्रोल ठेवले बाई. काय म्हणजे कंट्रोल काय ठेवला पैशामुळे नाही कंट्रोल ठेवला फक्त या गोष्टीमुळं. मी आता पण काय घेतला का जे तिला पटतं त्या थोडा बहुत चीज घेतल्या आणि बाकी त्याच आपलं नॉर्मली ज्या मला काय बनवल्यावर टाकायला लागतं त्या. भाई माझा आता लक्ष गेला का तिच्या तर फक्त 3च गोष्टी भेटल्या आवडीच्या. कारण की ना हॅप्पी शॉपचा स्टॉक खतम आहे भाई. त्यावेळी भरलेलं का नाही मला टेन्शन येऊ आले. बंद बिन व्हायला नाही आलं ना. आवरं चालतं बंद तर नाही होऊ शकत. पण बाई एकच चांगली गोष्ट आहे जिथं म्हणजे जेव्हा ज्या पाहिजे ना जाऊन फक्त मॉझरेला चीज सोडला तर बाकी सगळा भेटतं तिथं जाऊन. सो तो बी बंद झाला तर कसं व्हायचा. स्टॉक खरं सांगतो मी दाखवला ना चिप्सवाला एरिया तो पुरा खतम आहे.
तरी पण त्यावेळी रिस्टॉक नाही केलेल्या गोष्टी. ऐसा क्यों? ऐसा मत करो भाई, स्टॉक भरा. त्याच्या चक्करमध्ये काहीच गोष्टी नाही, ज्या पाहिजे त्या काहीच नव्हतं. 4 वाजल्यापासून पकडली हिने मला, 4 वाजल्यापासून. कालोख झाला, जेव्हा 6:30-7 वाजला असतील, एकदा पूछ बनून मागे लागली काम 25. अरे तिला गोड खायचं आहे ना, मी रेसिपी बनवता माझेच मागे लागले. सो फ्राईज बनवून नाही, काय सगळ्याला नाही. आता बघू गोड खायचं म्हणून तिच्यासाठी आमरस ट्राय करता या आंब्यांचा. कसं होईल तर चांगलाच, ऑब्व्हियसली बात आहे. तरास दिले, तरास डायरेक्ट हात सोरने, माझा हात दुखायला लागला, अशीच पकडून ठेवले. चलो बनवू आता. बघा तिला जोडीला काम पण. आवरी हौशी पोर आहे ना, हिजे पाहिजे मी ताना ऐकतो. हिला प्रत्येक गोष्टी बासा आपण करत असला ना, स्वतः येऊन मग बिलगल. हिजे पाय ऐकायला लागतं कोणला? मला. का ती बघ कशी कामाची, दिस अँड दॅट. आता अरे ते बाजूला टाक ना जे केलेत. भाई चेहरा नुसता कालवंडले, कारण की निघतच चालून आलो, वॉक करायला गेलतो आणि येऊन आता बसल्यावर मी आमचे गाडी या ड्रायव्हिंग सीटवर. मला ना केव्हा माहीत आहे, कॉलेजच्या टायमाला एवढी सवय होती ना, आमच्या गाडी नेऊन गाडीत बसायचा, गाडी चालू करायची आणि त्याच्यात गाणी लावून असं स्नॅप टाकायचो, स्नॅप पाठवायचो. जेव्हा पण मूड ऑफ व्हायचा ना, तेव्हा मी येऊन गाडीत बसायचो. मला नाही माहिती, मला या गाडीत बसला ना का असं एकदम सुकून टाईप फील व्हायचा. पण ही सवय तुटली. आज बरेच लिटरली काय माहिती किती वर्षानंतर, 2-3-4 वर्षानंतर असं परत इच्छा झाली का गाडी नेऊन बसायचा. अबे मेरे को चलानी यार इसको. काय माहिती तो असं मनातून जेव्हा तर असं कॉन्फिडन्स तो येई नाही ना. 2nd गिअरपर्यंत चालवलेली मी गाडी, पण आता वापस, आता बराच वेळ झाला त्याला, 1.5-2 वर्ष झालं गाडी चालवून. एक कारणामुळे सुटलेली गाडी चालवणं, पण आता चालू शकतो. पण त्याची पण जॉब असते आणि मला असं ना आवडत नाही असं कोणाला रिक्वेस्ट वगैरे करणं. सो बघू, जेव्हा पण जमेल तेव्हा चालवीन. चालवायची इच्छा तर जाम होतं मनापासून, एकदम इच्छा तर पक्की आहे. पण मला असं जाऊ दे, सोडा, काय सांगू तुम्हाला, चलाएंगे. कधी कधी मी पक्का असं लंबा, तुम्ही खरं सांगता, मी एवढे लंबा बोलू शकतो ना, एवढा लांब म्हणजे खेचू शकतो ना, मी माणसांपेक्षा मे बी असं स्वतःच्या म्हणजे एकांतात जास्त बोलणारी माणूस आहो. म्हणून मग व्लॉगमध्ये एवढा होतं ना, तो टाकतो आम्ही. आणि मी एकटी जास्त बोलतो उलटा ना, माणसांची एकदम माझी लिमिटेड माणसां, मोजकी 1-2-3 मे बी माणसां अशी ज्यांच्याशी मी पक्का बोलतो. आणि त्याच्यानं पण एकच माणूस आहे जिच्याशी मी प्रायव्हेट पण असं, ज्या पण पर्सनल ज्या प्रॉब्लेम्स आणि ज्या त्या शेअर करतो. मी माझ्या फॅमिलीला पण माहीत नसतं माझा काय सीन आहे, सुखी है दुखी है, कारण की कोणाला समजून पण येणार नाही का मी सुखी हो का दुखी. मी हमेशा अशीच खुशी खुशी राहतो बाहेर, बस त्या रूम में अपना पता होता है हर किसी को. चलो.